नमस्कार मैत्रिणींनो, मी डॉक्टर पौर्णिमा काळे तुम्हाला सगळ्यांना योग दिनाच्या खूप 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 शुभेच्छा देते। 2024 मिनिस्ट्री ऑफ आयुषने डिक्लेअर केलेली थीम आहे आपली महिला सशक्तीकरणासाठी योग आणि खूपच जीवाभावाचा विषय आहे महिला आणि योग। तर खरंच ही गरजेची थीम होती। थँक्यू फॉर दॅट आयुष मिनिस्ट्री। महिला सशक्तीकरणासाठी योग म्हणजे नक्की काय याच्यामध्ये इन्क्लूड होईल तर महिलांचं शारीरिक पातळीवरती, मानसिक पातळीवरती आणि सामाजिक दृष्ट्या कसं सशक्तीकरण योगाद्वारे करता येईल हे आपल्याला बघायचं आहे। आणि त्यामध्ये तेच आहे की आपण फिजिकली आपल्याला कसं बेनिफिट होणार तर ऑब्वियसली खूप सारे रिसर्चेस झालेले आहेत। PCOD, रजोनिवृत्ती म्हणजे मेनोपॉज किंवा काही हॉर्मोनल इम्बॅलन्स आहेत त्याच्यामध्ये योगाचे, आसनांचे, प्राणायामाचे खूप छान बेनिफिट्स बघायला मिळतात। आपण त्याच्यावरती योगाच्या साहाय्याने मात करू शकतो। जी काही आपल्याला पूर्णपणे ॲलोपॅथीची जी काही ट्रीटमेंट आहे ती आपण बंद करून पूर्णपणे योगाच्या द्वारे तुमचे पिरियड्स हे नॉर्मल आपण ठेवू शकतो। मानसिक लेवलला आपल्याला याच्यावरती योग खूप छान प्रकारे काम करतं, कारण आपल्या स्त्रिया म्हणजे तुम्हाला सगळ्या कनेक्ट तुम्ही करू शकाल की आपण घरात, घर, फॅमिली, स्वतःचं पर्सनल अस्तित्व, तुमचं करिअर, तुमचे रिलेटिव्स यांच्यामध्ये आपण खूप सारे गुंतून जातो आणि मग कधी कधी अतिमहत्वाकांक्षा किंवा कधी कधी काहीच न करण्याचा न्यूनगंड किंवा कधी कधी सगळं एकत्र सांभाळण्याचा जे काही स्ट्रेस असतो तो स्त्रियांना खूप घातक आहे। त्याने स्त्रियांचे खूप सारे हॉर्मोनल इम्बॅलन्स, BP वाढणं, डायबिटीज, वेट गेन, कॉन्स्टिपेशन इत्यादी आजारांना आपण सामोरं जाऊ शकतो। तर हे सुद्धा योगाद्वारे आपण अगदी शांतपणे इझिली त्याच्यावर मात करू शकतो। योगातील जे नियम हे जे अंग आहेत अष्टांगातील आणि प्राणायाम, धारणा, ध्यान या 5 जे अंग आहेत, 4 अंग जे आहेत याच्याद्वारे आपण मानसिक लेवलला खूप छान प्रकारे काम करू शकतो। तसंच पुढे जाताना सामाजिक लेवलला जर तुम्ही शारीरिक दृष्ट्या हेल्दी असाल, जर तुम्ही मानसिकदृष्ट्या हेल्दी असाल तर तुम्ही स्वतः हॅपी फील नाही करणार तर तुमचं कुटुंब एक छान हॅपी फील करेल, छान बॉन्डिंग राहील। आणि तुमचं कुटुंब जर छान हॅपी असेल तर तुमची सोसायटीसोबत तुमचं इंटर कम्युनिकेशन जे आहे ते चांगलं राहील किंवा तुमचं जे बॉन्डिंग आहे ते छान राहील। अशा प्रकारे छान समाज निर्माण होण्यासाठी किंवा समाजात एक सामंजस्य निर्माण होण्यासाठी सुद्धा योग खूप छान प्रकारे काम करतो। तर नक्कीच खूप नाही म्हणणार पण रेग्युलर योगा करा। त्याच्यामध्ये जे काही अष्टांग आहेत त्याच्यातलं नियम हे आपण पाळण्याच्या गोष्टी आहेत। आसन, प्राणायाम हे तुम्ही, धारणा, ध्यान हे तुम्ही कुठल्याही इन्स्ट्रक्टरकडे जाऊन त्याचं शिक्षण घ्या, ते करा, त्यांच्यासोबत करा आणि स्वतःला खूप खूप हेल्दी ठेवा, खूप खूप आनंदी राहा, नेहमी हसत राहा। हसणारी स्त्री जी आहे ती एक कुटुंबाला बळ देत असते। हेल्दी स्त्री जी आहे ती आपल्या कुटुंबाला, आपल्या मुलांना एक कॉन्फिडन्स देत असते की नाही माझी आई बाबा हेल्दी आहे। तर मी डॉक्टर पौर्णिमा काळे तुम्हाला सगळ्यांना इन्व्हाइट करते इंटरनॅशनल योगा डेसाठी। आपण फ्री योग सेशन्स घेतोय, तर 15 तारखेपासून फ्री योग सेशन्स असतील। सगळ्यांनी जॉईन करा। तुमच्या आजूबाजूच्या ज्या कोणी स्त्रिया असतील त्यांना जॉईन करून घ्या आपल्या या कार्यक्रमात। ॲटलिस्ट तुम्हाला थोडीशी आयडिया येईल की शास्त्रोक्त योग काय असतो आणि तो एका डॉक्टरकडनं शिकल्यावरती काय फायदा मिळतो हे तुम्हाला कळेल। त्यामुळे नक्कीच मला सगळ्यांनी जॉईन करा। आपले जे सगळे काही फेस योगाचे ग्रुप्स आहेत, ज्या माझ्या फेस योगाच्या मैत्रिणी आहेत, ज्या माझ्या योगाचे क्लायंट्स आहेत, सगळ्यांना मी इन्व्हाइट करते की सगळ्यांनी जॉईन व्हा। थँक्यू।